सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. एका बाजूला ब्रह्मदेव नगावे निर्जय 11 हा संघ आपण पाहतोय आणि त्यांना दोन हात करत असताना जयनुमान चटाले, अक्षमासोय, आई माऊली डोंगरे या दोन टीम मधील ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते. अतिशय महत्त्वाचा सामना आपण या दोन संघांमध्ये पाहणार आहोत. दोन्ही टीमची साईड भरपूर मोठी आहे, दोन्ही टीमची स्टारकास्ट भरपूर मोठी आहे, त्यामुळे या मॅच मध्ये सुद्धा मजा येणार आहे. शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सिद्धार्थच्या बॅटमधून जे स्ट्रोक आपण पाहिले, वय वर्ष फक्त 16, परंतु याच वयामध्ये आपला स्टँडर्ड खऱ्या अर्थानं आज दाखवलं त्याने एक मोठ्या स्टेजला. या नावाभोवती सुद्धा एक वलय निर्माण होताना आपण येणाऱ्या काळामध्ये जरूर पाहणार आहोत. अंडर 19 मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स सिद्धार्थ दाखवत आलाय. पराभवाचा सामना जरूर करावा लागला, परंतु त्याने जी आपली छाप सोडलाय या स्पर्धेमध्ये नक्कीच एक अविस्मरणीय कामगिरी त्याच्या मदतून पाहायला मिळाली. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात या ठिकाणी आपण होताना पाहतोय. पहिले षटक घेऊन स्वागत गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. दुर्वेश आणि धीरज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात. पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती स्वागतला आपण पाहू शकतायत. लेफ्ट हँडेड बॉलर शुभम आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विथ द बॅट 29 रन्स आणि गोलंदाजी करत असताना फक्त 5 धावा देऊन 2 विकेट मिळवले. आदरणीय निखिलजी गावड सरांचे शुभ असते आपण देवत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच. इट्स अ नो बॉल. पहिलाच बॉल एक्स्ट्राच्या रूपामध्ये या ठिकाणी हाताळला गेलाय. पहिल्या बॉलवरती कुठेतरी नियंत्रण त्या ठिकाणी जाणवलं नाही. गोलंदाज स्वागतच्या माध्यमातून स्कॅप होताना पाहायला मिळाला. चेंडू हातामधून विकेट किपर आशिषला आपण पाहतोय. दुर्वेश आणि धीरज ही जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ओपनिंग पेअरच्या भूमिकेमध्ये. एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिरिक्त उचली त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगलं विरेशन आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज स्वागतच्या माध्यमातून राऊंड द विकेटने एक अँगल मिळतो आणि त्या अँगलचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत असताना स्वागत आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गुणवत्ता भरपूर आहे. वैभवशाली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन पेपर जरूर स्ट्रॉंग आहे, परंतु प्रॅक्टिकली तो खेळ दाखवावा लागणार आहे. राऊंड द विकेट. या बॉलवरती फटका जबरदस्त आहे थ्रू द मिड विकेट. डीप मध्ये फिल्डर नाहीये, त्याचा फायदा या ठिकाणी जरूर मिळेल. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत चांगला पिकअप शॉट त्या ठिकाणी आपण पाहिला. लाईन अँड लेंथला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. शॉट सिलेक्शन चांगलं होतं. बरोबर डीप मिड विकेटला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये पहिला पॉवरफुल स्ट्रोक दुर्वेशच्या बॅटमधून आपण पाहिलाय. चांगला ऑलराऊंडर दुर्वेश आणि सातत्यानं सिनियर लेवलचं क्रिकेट सुद्धा खेळले आहे, त्याचमुळे तो अनुभव त्याच्याकडे पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, इथे चुकी झालाय. सोपा सदा झेल त्या ठिकाणी सोडलाय. षटकार आल्यानंतर ते प्रेशर कुठेतरी पाहायला मिळालं, परंतु तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वागतने केला होता. यॉर्करचा प्रयत्न होता आणि याच यॉर्करवरती या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाज दुर्वेशच्या मदतून टायमिंग तितकंच चांगलं नव्हतं. आता जीवनदान मिळालंय, त्या जीवनदानाचा फायदा इथे उचलावा लागणार आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला हा झेल सुटताना आपण पाहिलं. आता येणाऱ्या काळामध्ये एक चांगला नॉक दुर्वेशच्या मदतून पाहायला मिळू शकतो. चांगला ड्राईव्ह जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. स्क्वेअर ड्राईव्ह होता. शॉट पॉईंटला फिल्डर करणला आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. एकदम मिळून जाईल या बॉलवरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि टीमची टोटल फलकावरती 9 रन्स कोरकडती लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवात खराब झाली होती स्वागतसाठी, परंतु तदनंतरचे जे 2 बॉल आपण पाहिले ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळले गेलेत. कारण याच ओव्हरमध्ये दुर्वेशच्या बॅटमधून चांगला पिकअप शॉट आपण पाहिला होता. याच ओव्हरमध्ये षटकार आपण पाहिला होता, तो तदनंतर शांत ठेवलाय फलंदाजांना. कमबॅक चांगला झाला गोलंदाज स्वागतसाठी आणि अशाच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागणार आहे. या बॉलवरती सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. पुन्हा एकदा झेल सुटलाय. दुसरं जीवनदान याच ओव्हरमध्ये या ठिकाणी दुर्वेशला मिळते. काल सुद्धा आपण पाहिलं होतं कॅच ड्रॉप झाले साई स्पोर्ट्स सरावरी टीमच्या माध्यमातून, तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एडव्हान्स संघाला आपण पाहिलं तिथे सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. आणि आज सध्या तरी या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतायत आई माऊली डोंगरे टीम फिल्डिंग मध्ये त्यांचा दर्जा कुठेतरी दाखवत नाहीये. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील. इथे चेंज ऑफ दी पेस गतीमध्ये परिवर्तन जरूर त्या ठिकाणी केलं होतं.
स्लोअर वनचा जरूर वापर त्या ठिकाणी केला होता. इट्स अ नो बॉल. सेकंड बिमर या ओव्हरमधील आपण पाहतोय. पंच बिमर आहे की खेळपट्टीच्या बाहेर. येस, खेळपट्टीच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पिच झालाय. बिमर नसणार. नो बॉल आपण पाहतोय. 11 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. आता शेवटचा बॉल तो सुद्धा फ्रीट असणार आहे. धीरजला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. तो सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर आहे. दोन्ही युवा खेळाडूंनी मागच्या काही काळामध्ये आपल्या नावाची छाप या परिसरामध्ये सोडलंय. एक फिरकीपटू आहे तर एक वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर बॅटिंगमध्ये सुद्धा तितकाच स्टँडर्ड त्यांनी दाखवलंय. स्विचिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा त्या ठिकाणी होता. परंतु कुठल्याही प्रकारचं नुकसान बॅटिंग करण्या साईडला त्या ठिकाणी होणार नाहीये. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय. बरोबर स्लिपमध्ये ते फिल्डर त्या ठिकाणी होते. संदेशला त्या ठिकाणी आपण पाहिलं. वेळ फार कमी होता. कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीनं स्वतःला झुकवून दिलं त्या ठिकाणी, जीवाची पर्वा न करता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 11. 11 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या. ध्रुव खेळतोय 8 वरती. एक षटका त्याच्या बॅटमधून आलाय आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय धीरजला. तो संघर्ष करतोय. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव त्याच्या बॅटमधून आलाय. इथून स्वतःला सावरावा लागणार आहे. हा खेळ इथून पुढे सरसावावा लागणार आहे या दोन्ही फलंदाजांना. त्याचबरोबर विकेट गमावलेला नाहीये. हा एक प्लस पॉईंट ब्रह्मदेव नगावी टीमसाठी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटकार आल्यानंतर एक्स्ट्रा रन्स आल्या जरूर, परंतु त्या ठिकाणी चांगलं कव्हर केले गेले स्वागतने पहिल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आशिषला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हा सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकेंडवरती दुर्वेश आहे. अर्थातच ध्रुवल आपण पाहतोय स्ट्रायकेंडवरती. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. चांगला ऑलराऊंडर आहे. सिंगल डबल त्याचबरोबर वेळ आली तर षटकार सुद्धा मारू शकतो. आणि ऑलरेडी एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. परंतु सध्या तरी सिंगल डबलवरती जास्त भर त्याने दिले. इथे बॅटची कडा जरूर घेतली होती. सिलिमिडॉनला बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. रन मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉलचं प्रमाण सुद्धा आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले. इथे सुद्धा डॉट बॉलने सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती आशिष आहे. इतक्या सहजासहजी आशिष ध्रुवला मोठे फटके खेळू देणार नाहीये. ऑफ कटर लेग कटर चांगल्या पद्धतीने हाताळतो. हा सुद्धा बॉल बॅटची कडा जरूर त्या ठिकाणी घेतली होती. अमितला पण पाहिला अंडरआर्म फेकी त्या ठिकाणी केली गेली. एकदा मिळून जाईल या बॉलवरती. फिल्डिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्या. सुरुवातीस आपण पाहिलं क्षेत्ररक्षण खराब झालं होतं. दुर्वेशचे 2 झेल सुटताना आपण पाहिले, परंतु तदनंतर फिल्डिंगमध्ये ती सुधारणा करण्यात आली. एक महत्त्वाची बाब आपण पाहतोय आई माऊली डोंगरी टीमसाठी, कारण फिल्डिंगचा दर्जा इथे दाखवावा लागणार आहे. गोलंदाजी चांगली होते नो डाऊट, परंतु फिल्डिंगमध्ये ते एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. यॉर्करचा प्रयत्न होता. स्टंपच्या लाईनमध्ये त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला होता. इथे सुद्धा एकदा मिळून जाईल. दोन्ही फलंदाजांनी सध्या तरी सिंगल डबलवरती जास्त लक्ष वेधित केले गेले. त्या ठिकाणी फोकस केलं गेले सिंगल डबलवरती. मागच्या 3 बॉलवरती सुद्धा आपण पाहिलं. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू दिलेला नाहीये गोलंदाजाने. फोरलेनचा बॉल. चौथ्या बॉलवरती पहिला धक्का या ठिकाणी लागत असताना ब्रह्मदेव नगावे टीमला दुर्वेशला आपण पाहतोय. दुर्वेशला आपण पाहिलं 2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर संघर्ष करत होता. इथून एक संधी होती एक चांगला नॉक खेळण्याची, परंतु इथून आशिषने कमबॅक पलटवार त्या ठिकाणी करून दाखवलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात. बरोबर परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी आपण पाहिला. बॉल ऑफ दी ओव्हर म्हणायला हरकत नाहीये. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी होता आणि ध्रुवची विकेट या बॉलवरती मिळते. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसातील एकंदरीत चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज खऱ्या अर्थानं या सर्व संघांनी डिसिप्लिन दाखवलं, वेळेवरती उपस्थित झाले. पण पहिला सामना पाहिला सिद्धिविनायक नगावे आणि त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट मानोबा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला दोन्ही संघ बरोबर 9:15 वाजता या ठिकाणी दाखल झाले होते. तिथे सुद्धा या ठिकाणी वेळेचं बंधन चांगलं पाहायला मिळालं. त्यांनी सुद्धा या ठिकाणी वेळेवरती सामना पूर्ण केला. सेकंड मॅचमध्ये सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळालं आणि या सामन्यामध्ये सुद्धा वेळेवरती या ठिकाणी षटक पूर्ण होत आहेत. वेळेवरती सामने या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आशिषला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती काय स्पेल कंप्लीट करतोय. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये.
या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि अजून एक विकेट, अजून एक धक्का या ओव्हरमध्ये ब्रह्मदेव नगावी टीमला देत असताना आशिष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 15. निर्जय 11 ब्रह्मदेव नगावी टीमला हा दुसरा धक्का या ठिकाणी लागत असताना नवीन बॅटर टीमचा बाहुबली अर्थातच सचिन मैदानामध्ये दाखल झाल्या. 4थ्या क्रमांकावरती स्वतः डिमोट केलं होतं. कारण ज्या पद्धतीनं आपण पाहिलं दुर्वेशचा विकेट गेला, स्वप्नीला इथे क्रीजवरती थांबणं गरजेचं होतं. कारण या सिच्युएशनला इथून धावा बनवणं गरजेचं आहे. कारण समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे आणि हा बॉलिंग अटॅक सध्याच्या घडीला या ठिकाणी हवी होत असताना निर्जय 11 ब्रह्मदेव नगावी टीम समोर इथून पलटवार करावा लागणार आहे. पलटवार खूप गरजेचं आहे. निर्जय 11 ब्रह्मदेव नगावे टीमसाठी धीरज अजूनही या ठिकाणी खेळपट्टीवरती उभा आहे. सचिन त्याच्या सोबतीला असणारा. खऱ्या अर्थानं हे 2 चांगले मित्र आहेत, परंतु आज खऱ्या अर्थानं एक ती बॉन्डिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागणार आहे. सचिन आणि धीरजला चांगल्या धावा इथून बनवाव्या लागणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये अक्षयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आणलं गेले. अक्षयवरती ती जबाबदारी या ठिकाणी ठेवली गेली तिसऱ्या षटकाची. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिले वर्चस्व गोलंदाजांचं राहिले. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये इथून कमबॅक करावं लागणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला एक मजबूत टोटल या ठिकाणी उभी करावी लागणार आहे. कारण तो बॉलिंग अटॅक निर्जय 11 ब्रह्मदेव नगावी टीम समोर आहे. धीरज सारखा एक फिरकीपटू आज त्याची जादू सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल सेकंड इनिंगमध्ये. आयुष या टीमकडे, असे अनेक सारे यंगस्टर्स या टीमकडे आहेत आणि त्याचमुळे इथून एक फायटिंग टोटल, चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी करावी लागणार आहे. वेळ भरपूर जातोय. आई माऊली डोंगरी टीम बॉलिंग ट्रॅकवरती अक्षयला पण पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. तिसरा षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवरती इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडूचा अंदाज या ठिकाणी आलेला नाहीये, अंदाज बांधता आलेला नाहीये. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टॉनवरती शफल झाले होते. धीरज आतापर्यंत 5 बॉल मैदानामध्ये खेळल्यात, फक्त 2 धावा त्याने आपल्या टीमसाठी बनवल्यात. मोठे फटके सातत्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत यश त्याला भेटलेलं नाहीये. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची झाली. चेंज ऑफ दी पेस, पूर्णपणे धीम्या गतीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लोवर 1चा वापर या ठिकाणी जरूर झाला होता आणि इथे यशस्वी होताना आपण पाहिलं गोलंदाज अक्षयला. मागचे दोन्ही बॉल ज्या पद्धतीने या ठिकाणी हाताळले गेलेत, आधीचा बॉल वेगेने हाताळला होता, तिथे सुद्धा अंदाज झाला नव्हता गोलंदाज अक्षयचा. आणि या बॉलवरती स्लोवर 1चा वापर त्या ठिकाणी केला होता. इथे सुद्धा धीरजने चान्स घेतलेला नाहीये. आता सचिन आहे स्ट्रायकिंगवरती. सातत्यानं फिन शिटर या टीम्स आहे आणि अनेक वेळा आपल्या संघाला बॅट फेजमधून बाहेर काढण्याचं काम केलं. आज सुद्धा तेच करावं लागणार आहे या स्टेजला. अक्षय फुल टॉस बॉल ऑफ साईडला जरूर पंच केला गेलाय. इथे फिल्डिंग जरूर चांगली झाली. स्वीपर कव्हरला रेफर केले गेले बीमरसाठी. अंपायर कॉल. येस, अंपायर कॉल. पंचांच्या मदतीतून हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला. बीमरसाठी कमरेच्या वरती आहे की खाली आहे त्याची पडताळणी जरूर या ठिकाणी केली जाईल. नितेश कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. टेंबेखोडावे गाव ते स्वर्गीय रतनबुवा, हा प्रवास या सुद्धा व्यक्तीसाठी सोपा नव्हता. काही क्षणांसाठी निर्जय 11 ब्रह्मदेव नगावी टीमसाठी हृदयाची स्पंदने जरूर वाढली गेलेत. कारण सचिनची विकेट इम्पॉर्टंट आहे. कारण निर्जय 11 टीमला सुद्धा माहिती आहे इथून जर सचिनची विकेट गेली तर भरपूर अडचणी या ठिकाणी निर्माण होतील. आणि सचिन जर क्रीजवरती राहिला तर डेफिनेटली इथून एक मोठं टार्गेट उभं होईल. इट्स अ नो बॉल. कमरेच्या वरती चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला आणि इथून संधी मिळाली सचिनला. आता या संधीचं सोनं करावं लागणार आहे. हा चान्स इथून ग्रॅब करावा लागणार आहे. येस, ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. बरोबर कमरेच्या वरती म्हणजे चेस्ट लेवलला बॉल होता असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती. चेंज ऑफ दी पेस, फिक्स शॉट त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे आला. एकच धाव या बॉलवरती मिळेल. या सिंगलने टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते. 19 फलकावरती आपण पाहतोय. 19 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. सचिन आणि धीरज ह्या जोडीवरती भरपूर काही अवलंबून असणार आहे. येणाऱ्या 15 चेंडूंचं अस्तित्व या 2 फलंदाजांवरती या ठिकाणी अवलंबून असणार आहे.
मॅजिकल बॉल हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता. स्लोवर वनचा वापर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केला गेला या इनिंगमध्ये आणि ते कारगर सुद्धा साबित ठरल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी नितेश कदम सरांना यावं लागणार आहे. थर्ड अंपायर भीमरसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला. अंपायर्स कॉल. येस, अंपायर्स कॉल. याआधी सुद्धा अक्षयने एक भीमर हाताळलाय. तो सुद्धा आता अडचणीमध्ये आलाय. मोठे फटके आलेले नाही आहेत, परंतु एक्स्ट्रा रन्स भरपूर लीक होत आहेत. यस, हा सुद्धा नो बॉल. भीमर या ठिकाणी आपण पाहतोय. या षटकामधील सेकंड भीमर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे इथून गोलंदाज या ठिकाणी बदलावा लागणार आहे. पुढचे 3 चेंडू हाताळण्याकरिता नवीन गोलंदाजचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे आई माऊली डोंगरी टीमला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. हा सुद्धा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय कमरेच्या वरती होता. त्यामुळे सचिनसाठी 2 नो बॉल आपण पाहिल्यात. सचिनला एक वेळेला संधी सुद्धा मिळाली. इथून एक चांगली इनिंग खेळावी लागणार आहे. ब्रह्मदेव नगावी टीम अर्थातच निर्जा 11 संघ इथून जरूर या ठिकाणी एक चांगली टोटल अपेक्षित आहे. त्याचमुळे इथून या दोन्ही फलंदाजांना लढावं लागणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती कल्पेशला आपण पाहतोय. पुढच्या 3 चेंडूंची जबाबदारी या गोलंदाजावरती सोपवली गेली. हा सुद्धा डावकुऱ्याचा एक चांगला फिरकीपटू आहे आणि वेगेने लेग कटर हाताळण्यामध्ये ती एक महारत त्याने हासिल केली. आता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये त्याचा एक जलवा दाखवावा लागणार आहे. त्याची एक झलक दाखवावी लागणार आहे. समोर सुद्धा धीरज आहे. तो सुद्धा या ठिकाणी चांगला बॅटर आहे, परंतु आज कुठेतरी संघर्ष करतोय. ते प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे जाणवतोय. ऑफटमवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. रन घेतलेली नाही आहे. बॉलवरती चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफटमच्या बाहेर बॉल ठेवला होता. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. आता शेवटचे 2 बॉल. सध्या तरी धीरजची मनस्थिती पूर्णपणे खचलेली दिसते. त्याचे जे हावभाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्विचचा प्रयत्न झाला. इथे सुद्धा प्रॉपरली कनेक्शन नाही आहे, परंतु रन्स चांगल्या मिळतील. संघर्ष केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय चौकार येतोय फलंदाज धीरजच्या बॅटमधून थर्डमॅनला. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. याआधी सुद्धा जरूर धीरजने प्रयत्न केले होते स्विचचे. तिथे त्याला यश मिळालं नव्हतं, परंतु या बॉलवरती या ठिकाणी यश मिळताना आपण पाहिलं. संघर्षाचा वनवास भोगल्यानंतर सुखाचा राजयोग येईल का फलंदाज धीरजसाठी? त्याच्या बॅटमधून चौकार आपण पाहिला. पुन्हा एकदा स्विच हिट, परंतु इथून चांगला लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू आणि फलीमध्ये भरपूर अंतर त्या ठिकाणी पाहिलं आपण. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती लागली जाते 25 फलकावरती लागल्या गेल्यात. 25 वरती ही टोटल आपण पाहतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ आपण पाहणार आहोत. तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये सचिन आणि धीरजला सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. धीरजचा जर विचार केला तर अजूनही त्याला या खेळपट्टीचा अंदाज आलेला नाहीये, कारण सतत त्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तो मैदानामध्ये करतोय, परंतु आतापर्यंत ते मोठे फटके या ठिकाणी आलेले नाहीयेत. ते विकेट्स आलेले नाहीयेत. फर्स्ट मॅचमध्ये आपण पाहिलं होतं सिद्धिविनायक नगावी टीमने 42 धावांचं लक्ष उभारलं होतं आणि ते लक्ष या ठिकाणी थांबवण्यामध्ये त्यांना यश सुद्धा आलं होतं. त्याचमुळे इथून निर्जा 11 ब्रह्मदेव नगावी टीम एक चांगली टोटल डिझर्व करते. त्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न येणाऱ्या 2 षटकांमध्ये त्यांना करावा लागणार आहे. तर संघर्षाची लढाई येणाऱ्या 2 षटकांमध्ये सुद्धा करावी लागणार आहे. आशिषला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. इनिंगमधील एक सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं आशिषला फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि महत्त्वाचे 2 विकेट त्याने मिळवले होते, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाला नव्हता. तिथे एक पार्टनरशिप चांगली बिल्ड होत चालली होती, परंतु सेकंड ओव्हरमध्ये आशिष आल्यानंतर पूर्णपणे धावांवरती अंकुश लावून ठेवला. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते कल्पेशने कुठलीही चुकी केलेली नाहीये. फलंदाज सचिनला परतीचा प्रवास या ठिकाणी करावा लागणार आहे. ऑलरेडी एक जीवनदान मिळालं होतं, इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आशिषच्या विरोधामध्ये केला. कटरचा वापर या ठिकाणी केला होता. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत जरूर ऑफ कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. बॉल आतमध्ये आल्यानंतर बॅटची एक मोठी कडा त्या ठिकाणी घेतली आणि जो डिस्टन्स जे कनेक्शन हवं होतं ते सचिनला मिळालेलं नाहीये. अजून एक धक्का निर्जा 11 ब्रह्मदेव नगावे टीमला. सुरुवात विकेट होते या षटकाची सुद्धा. 3 विकेट आतापर्यंत आशिषने या मॅचमध्ये कंप्लीट केले गेले. ते गोल्स कंप्लीट करताना आशिषला आपण पाहिलं. बॅटिंग सुद्धा तितकाच चांगल्या पद्धतीने करत झाला.
या संघासाठी. आज त्याची बॅटिंग पाहण्यासाठी सुद्धा आई माऊली डोंगरी टीम वेटिंग वरती आहे. वेगवान चेंडू होता, बॉल जाईल सुपर कव्हरला, शतक त्या ठिकाणी येतात. फिल्डिंग चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये आपण जरूर पाहिलं होतं, कॅच ड्रॉप झाले होते तिथे. धीरज आणि दुर्वेशला जीवनदानं मिळाली होती, तिथून सुद्धा तो चान्स ग्रॅब करता आलेला नाहीये. धीरज अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे, परंतु त्याच्या बॅटमधून काही धावा आलेल्या नाहीयेत. 10 चेंडूंमध्ये फक्त 8 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. टीमची टोटल फलकावरती 26, 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. आशिष परफेक्शन त्याचं आपण पाहिलंय या स्पेलमध्ये. पुल शॉट जरूर पाहायला मिळतो डीप मध्ये. फिल्डर अजून एक विकेट मिळण्याची दाट शक्यता, परंतु इथे चुकी झालंय. कुठेतरी जज करता आलेला नाहीये आणि षटकार येतो धीरजच्या बॅटमधून. 32 रन्स स्कोर आपण पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. शॉर्ट बॉलवरती चांगला पुल शॉट पाहायला मिळाला. प्रॉपरली टायमिंग करायला तर नव्हतं, परंतु डिस्टन्स चांगलं मिळालं धीरजला या बॉलवरती. शॉर्ट सिलेक्शन बरोबर डीप मिड विकेटला हा षटकार आलाय. टीमची टोटल फलकावरती 32, 32 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी चौथं षटक प्रोग्रेस कार्डवरती. 3 चेंडू आतापर्यंत झाल्यात. 11 धावा आतापर्यंत आशिषच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात. धीरज 14 वरती खेळतोय. षटकार आल्यानंतर तो आत्मविश्वास त्याला मिळाला असेल जो याआधी खचला गेला होता. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी आपण पाहिला. वेगवान चेंडू होता. मागच्या चेंडूच्या तुलनेमध्ये हा चेंडू वेगाने हाताळला होता. प्रचंड वेग या बॉलवरती होता. लेग बायच्या रूपामध्ये ही रन मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर तन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 33 धावा फलकावरती लागल्यात. या ओव्हरमधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पलटवर चांगला केला षटकार आल्यानंतर. इम्प्रुव्हमेंट चांगली केली होती गोलंदाज आशिषने. सरळ बॅटने त्या ठिकाणी खेळलं होतं. बॉल जाईल ऑर्थोडॉक्स लॉंग मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अक्षय थोडेसे खचलेले दिसत आहेत, कारण 2 बीमर लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहिले. उभरावं लागणार आहे तिथून सुद्धा. 34 धावा फलकावरती लागलेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या चौथ्या षटकामध्ये. बॉलिंग अटॅक फार ऍक्शन मध्ये आई माऊली डोंगरी टीमचा. या बॉलवरती फटका जबरदस्त आहे. डीप फाईन लेगला बॉलला सरळ पाठवलं गेले. स्टँड अँड डिलिव्हर षटकार धीरजच्या बॅटमधून. या ओव्हरमध्ये जे 2 षटकार धीरजच्या बॅटमधून आपण पाहिलेत ना, तिथून आता एक चांगला आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स मिळाला असेल धीरजला. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं विथ द बॅट धीरजच्या फळीमधून धावा येत नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये आशिषच्या विरोधामध्ये आक्रमण केला गेला आणि एकंदरीत 2 षटकार आपण पाहिले आशिषच्या विरोधामध्ये आल्यात. 40 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. बरोबर 10च्या सरासरीने धावा येऊ लागल्यात. चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं 15 धावा आल्या. 40 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुलजी पाटील, हार्दिकजी भोईर, त्याचबरोबर जतीनजी पाटील, दीपेशजी मात्रे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चारही व्यक्तिमत्वांचा जर विचार केला, पालघर जिल्ह्याचं क्रिकेट खऱ्या अर्थाने त्यांनी गाजवलंय. राहुल पाटील यांचा जर विचार केला तर आपल्या फिरकीवरती अनेक सारे विक्रम त्यांनी नोंदवलेत. हार्दिक भोईर यांचा जर विचार केला तर त्यांच्या वेगळीची चर्चा जरूर या परिसरामध्ये असते. दीपेश मात्रेचा जर आपण विचार केला तर काल त्याचा बॅटिंग शो आपण जरूर पाहिलाय, चेज मास्टर. 40 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय आणि स्लॉग ओव्हरमध्ये करणला गोलंदाजी मार्कवरती आणले गेले. करणला रन्स थांबवायचे आहेत या ओव्हरमध्ये, कारण चौथ्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्यात. त्यामुळे इथून तन्मयला सुद्धा तो आत्मविश्वास मिळाला असेल. फ्री माइंडने इथून तो बॅटिंग करू शकतो. तर या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये एक चांगली टोटल बनवावी लागणार आहे. पहिलाच बॉल त्या ठिकाणी लेग ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लाईन चांगली नाहीये. ऑफस्टॉनच्या बाहेरून बॉल निघून जातोय. अवंतर चेंडूचा इशारा दत्ता ठाकूर सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. 41 रन्स स्कोर करती लागल्या गेल्यात. या षटकाची सुरुवात एक्स्ट्राने झाली. करणला आपण पाहतोय लेग ब्रेक ऑफ ब्रेक चांगल्या पद्धतीने हाताळतो. लाईन चांगली ठेवावी लागणार आहे. इथे आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. कॉटन बॉलची संधी स्वतः करण त्या ठिकाणी कॅच हिटचा कॉल करतोय आणि या ठिकाणी सफलता प्राप्त करत असताना तन्मयला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. 1 मोर विकेट ब्रेकडाऊन.
पुढील सामना आपण दोन संघांमध्ये पाहणार आहोत. एका बाजूला मनाचे राजे वेडी आणि त्यांना फाईट करत असताना यंगस्टर माकणे. आजच्या दिवसातील पाचवा सामना. आजचं जे शेड्यूल आहे ना, खऱ्या अर्थाने या संघांचं कौतुक करावं लागणार आहे. वेळेवरती उपस्थित झाले, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत या ठिकाणी त्यांनी गालबोट लागू दिलेलं नाहीये. रूल्स अँड रेग्युलेशन या ठिकाणी फॉलो करत असताना तुमचं सुद्धा आमच्या आयोजकांच्या वतीने हृदयांच्या अंतकणापासून धन्यवाद. हर्षल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. करणला आपण पाहतोय स्लॉगवरची सुरुवात चांगली झाली. माइंडसेट चांगला होता करणचा. रवींद्रजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच गावातील एक अनमोल रत्न, त्याचबरोबर सुंदर कलाकार. चांगला लेग ब्रेक त्या ठिकाणी आपण पाहिला. लाईन पुन्हा एकदा चांगली नाहीये. आधी ऑफ ब्रेकचा वापर करणने केला होता, तिथे विकेट मिळाली होती. आणि त्याच्या अगोदर लेग ब्रेक आपण पाहिला, तिथे अपयश आलं होतं करणला. 2 एक्स्ट्रा रन्स आतापर्यंत खर्च झाल्यात या ओव्हरमध्ये. फुलर लेनचा बॉल आपण पाहिला. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आले आहेत. फेकी चांगली झाली, परंतु क्रीजमध्ये सुखरूपरित्या त्या ठिकाणी पोहोचल्यात फलंदाज हर्षल. बॅट स्लाईड केली होती आणि त्याचं बेनिफिट मिळालं हर्षलला. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. 43 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. शुभम दादा पाध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत. SP या स्पर्धेसाठी त्यांनी सुद्धा जी मेहनत खऱ्या अर्थानं घेतले. रोहिदासजी पाटील असतील, अर्थातच टायगर आपण पाहतोय संजय दादा पाटील असतील. या त्रिमूर्तींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एका ओलीमध्ये कौतुक करण्यासारखं या ठिकाणी आपण पाहतोय, पर योग्य नाहीये. या बॉलवरती समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, डिस्टन्स हवंय धीरजला आणि ते डिस्टन्स मिळालाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. धीरजच्या बॅट मधून स्लॉग ओव्हर मध्ये आलाय षटकार. बरोबर स्लॉट मध्ये बॉल दिला होता. ऑफस्टमच्या बाहेर ठेवलं होतं. भरपूर शफल झाले होते आणि मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. टायमिंग प्रॉपर होतं. डिस्टन्स सुद्धा प्रॉपर त्या ठिकाणी मिळाला धीरजला. 3 षटकार आतापर्यंत धीरजच्या बॅटमधून आपण पाहिलेत. हुक शॉट, इथे सुद्धा चांगल्या धावा मिळतील. डीप फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी नाहीये, त्याचा पुरेपूर फायदा धीरजला मिळतोय. आणि या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचलंय 53. 53 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सुरुवात करणसाठी चांगली झाली होती. विकेट तिथे मिळाला, नंतर सिंगल आली होती, परंतु मागच्या 2 बॉलवरती धीरज स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर एअर स्ट्राईक त्याने केलं या ओव्हरमध्ये. 53 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. चेंडूंचा जर आपण विचार केला तर एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत. मनाचे राजे वेडी आणि त्यांना फाईट करत असताना यंगस्टर मार्कने. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी उपस्थित राहायचं. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून आई माऊली डोंगरी टीम विचारही करू शकत नाहीये, कारण ज्या धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात, पहिले 3 षटकांमध्ये काय अवस्था होती आणि त्यानंतर काय अवस्था झाल्या मध्ये खऱ्या अर्थानं क्रेडिट डिझर्व करतोय तो म्हणजे धीरज. त्याने जी बॅटिंग मैदानामध्ये केले, इथे भरपूर चुका होत आहेत, कारण तो दबाव स्पष्टपणे जाणवतोय. 2 धावा मिळतील या बॉलवरती. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा तुम्ही खर्च करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 55. 55 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मागील 2 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने एअर स्ट्राईक केली गेली, स्पेशली आशिषच्या विरोधामध्ये 2 षटकार आपण पाहिले फलंदाज धीरजच्या बॅटमधून. आणि या ओव्हरमध्ये करणवरती चांगले रन्स झाल्यात. 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलेत. 55 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या 5व्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. शेवट गोड हवा आहे तो म्हणजेच आई माऊली डोंगरी टीमला. या शेवटच्या बॉलवरती काय रिझल्ट येईल. धीरज स्ट्रायकिंगवरती आहे. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार मिड विकेटला आणि धीरजच्या बॅटमधून शेवट गोड झालाय. धावसंख्या फलकावरती 61. 61 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 62 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी समोर उभं केलं गेलं. 3 षटकांमध्ये फक्त 25 होत्या, परंतु त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीनं धीरजने बॅटिंग केले, 1 साइड हिरो, या 2 षटकांमध्ये त्याला आपण पाहिलंय कडक बॅटिंग. 62 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 62चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांमध्ये. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटच्या 2 षटकांमध्ये एकटा लढलाय धीरज. जरा टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला यंगस्टर माकणे आणि दुसऱ्या बाजूला मनाचे राजे वेडी.
आजच्या दिवसातील पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आदरणीय रवींद्रजी गावड सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत या सुद्धा व्यक्तिमत्वाने घेतली गेले, जे बाउंड्री लाईनवरती आपण शेप पाहतोय त्यांच्या माध्यमातून ते क्रिएट केले गेलेत. कलाकार आहेत खऱ्या अर्थानं. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम पुरू अँड तुषार. रवींद्र गावड सरांच्या शुभ हस्ते करूया टॉस. आजच्या दिवसातील पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. एका बाजूला मानाची राजे वेडी आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर माकणे. एका बाजूला आरजी आणि रॉकी ग्रुप हा कॉइन आपण पाहतोय. मानाची राजे वेडी टीमचा कॉल असेल. तुषार कॉल करतील या ठिकाणी. रॉकी ग्रुप असा कॉल या ठिकाणी केला गेला आणि यस रॉकी ग्रुप आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. तुषार, सर्वप्रथम प्रश्न हाच असेल, या स्पर्धेमध्ये येऊन कसं वाटलं? खूप सुंदर वाटते. ज्या पद्धतीनं रॉकी ग्रुप चषक 2023 मध्ये तुमचा जो परफॉर्मन्स झाला होता, तो परफॉर्मन्स पुन्हा एकदा त्याचा फ्लॅशबॅक पाहायला मिळेल का? हा, आज असे कोणते खेळाडू असतील ज्यांच्यावरती नजर असतील? सर्वेश शेलार, यश भोईर, प्रणय शेलार. टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. येस, ऑल द बेस्ट. अपूर्व, या स्पर्धेला तुम्ही कोणत्या नजरेने पाहता? खूप मोठी स्पर्धा आहे. चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू. तुमच्या संघाचं नाव सुद्धा यंगस्टर आहे आणि तुमच्या टीममध्ये सुद्धा यंगस्टर्स आहेत, तर त्या यंगस्टरकडून ॲज अ कॅप्टन काय अपेक्षा असणार आहे? आपला एफर्ट्स देण्याच्या 100% एफर्ट देतील असं माझा. ऑल द बेस्ट. फोर टीम्स टॉस या ठिकाणी जिंकला आहे, तो म्हणजेच मानाची राजे वेडी टीमने, आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पालघर, पालघर भूषण, अर्थातच प्रमोद सर. ओव्हर टू यू. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. धन्यवाद हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांना संधी दिली गेली रॉकी दादा यांच्या माध्यमातून आणि ग्रुपकडून. टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या जात आहेत की दोन्हीही बॅटर चांगले बॅटिंग करून मॅच विन करून या. 62 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. दोन अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्ता ठाकूर सर, खऱ्या अर्थानं वय वर्ष 70. आज ही मैदानात त्याच पद्धतीने प्रामाणिक पंचांची भूमिका करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलीकडच्या काळामध्ये 70 वर्ष पाहतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह नवीन पिढीला आवासून उभा राहिलाय. परंतु दत्ता ठाकूर सरांना एक मानाचा सलाम असेल माझ्याकडून. त्याचप्रमाणे महेंद्र पाटील सर, फिट अँड फाईन. 40+ क्रिकेट सुद्धा अजूनपर्यंत चांगलं क्रिकेट खेळतायत आणि त्यांना गावाकडून मागणी आहे की पंचांची भूमिका करता करता 40+ क्रिकेट सुद्धा खेळा. आणि नितेश कदम सर यांना आपण पाहतायत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा त्यांनी पंचांची भूमिका साकारली होती. जेपी पॅनल यांना इन्व्हिटेशन देण्यात आलं होतं. एक ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. विनोददादा रतन पाटील जे अध्यक्ष कल्याण डोंबिवलीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. आता नुकतीच स्पर्धा मी कव्हर केली, त्यावेळेला 16 तारखेला पाहिलं की 9:15 वाजता बरोबर बॉल डिलिव्हर्ड होतो. 48 कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामध्ये आकाश भोईर जे केतन मात्रे यांचे जवळचे मित्र आहेत, अगदी खूपच जवळचे मित्र, यांच्या माध्यमातून ती स्पर्धा कव्हर केली जाते. वेगवेगळे नियमावली पाहायला मिळतात. त्यामध्ये सिंहाचा वाटा अनंता पाटील साहेब यांचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. जाऊया मॅचच्या दिशेने. आई माऊली डोंगरे टीम सज्ज होते. पहिलाच बॉल ऑन साईडला, बॉर्डमॅनचा चांगला वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट. सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिले राजेश मात्रे, बंटी दादा स्टँडच्या दिशेने. चौकार, षटकार की चौकार मात्र यावेळेला पंच दर्शवतील. यस, सिग्नल रिव्हर्स घेतायत आणि चौकार. गुड शॉट, 4 रन. हवा थांबले त्यामुळे बॉल लगेच ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाहीये. घड्याळ जवळजवळ 1:45 वाजलेत आणि त्यामुळे आता थोडीफार हवा थांबलेली आहे.
कालच्या दिवसात याच वेळेनंतर आपण पाहिलं तर 2:45-3 वाजता हवेचा झोत मोठ्या प्रमाणात होता. टॉस बॉल अप्रतिम, खूप चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा पाहायला मिळतो. नेत्रदीपक 2 फिल्डर धावतायत परंतु अखेरकार बॉलने रेस जिंकली. 4 रन, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, चौकार, गुड शॉट, चांगली बॅटिंग. पहिल्याच बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर 4, दोन्ही चौकार यावेळेला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि लगातार 2 बॉलवर 2 चौकार. 6 बॉलवर 6 चौकार मारणारे खेळाडू बऱ्याच कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विनायक पाटील बाबूचं नाव घेईन. 6 बॉल 6 चौकार मारणारा खेळाडू 2 वेळा त्यांनी दातिवरेचं मैदान गाजवलं. आणि ससू नवगर जी स्पर्धा पार पाडली गेली नाईट फॉर्मॅट मध्ये, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळाला होता. 10 बॉल 10 चौकार मारणारा दापचरीचा महेंद्र मेरे उमरोळीच्या मैदानात त्याने 10 बॉल 10 चौकार मारले होते. जुचंद्रचा विचार केला तर 6 बॉल 6 चौकार मारणारा दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाचा दीपेश पाटील याला आपण पाहतायत. असे फार खेळाडू कमी प्रमाणात पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळला गेलाय, खूप चांगला फटका आहे. पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये फार वेगाने बॉल निघून जातोय. आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाही. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा खणखणीत सनसनाटी चौकार. 3 बॉलवर 3 लगातार चौकार पाहायला मिळत आहेत. मिस्टर अमितच्या बॅटमधून येत आहेत हे 3 चौकार. वेगवेगळ्या शॉट सिलेक्शन मध्ये आपण पाहता ते 3 चौकार. पहिल्या बॉलवर फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाला, बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. दुसऱ्या बॉलवर कव्हर ड्राईव्हचा फटका, अगदी फुटवर्क चांगलं होतं. बॅटवर बॉल आला, मिडल ऑफ द बॅटने साऊंड अप्रतिम. आणि तिसऱ्या बॉलवर गॅप शोधला, थोडेसे शफल झाले आणि अतिशय अमितचा हा दर्जेदार चौकार. आई माऊली डोंगरे टीम आता या वेळेला अप्रतिम सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये ध्रुवला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. 3 बॉलचा खेळ झाला, 12 रन. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. निर्जा 11 ब्रह्मदेव व नगावे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खाली राहिला होता हा बॉल. विकेट किपर त्या ठिकाणी थोडेसे चुकले होते परंतु हरकत नाहीये, कोणतीही प्रकारची धाव येत नाहीये. स्वप्नील यांना पाहतायत विकेट किपरच्या भूमिकेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. ध्रुव चिप शॉट खेळला गेला, इनफिल्ड क्लिअर करणारा हा अप्रतिम चौकार. गुड शॉट. काय बॅटिंग सुरू आहे. दिमागदार फटकेबाजी कशी करावी, पॉवर प्लेचा अंदाज बांधता पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन सहित चौकार कसे ठोकायचे हा जाणणारा फलंदाज अमितला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 रन्स विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. काय नेत्रदीपक स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. ज्या काही फॉर्मॅलिटी आहे, जे संघ आजच्या दिवसात खेळलेत त्यांनी प्रवेश शुल्क जो काही असेल तो मात्र आपण जमा करा. 16 रन झालेत. दुपारच्या सत्रात शुभमजी पाध्ये ज्यांचा उल्लेख सकाळच्या सत्रामध्ये केला होता. टायगर स्पोर्ट्स रोहिदास पाटील आणि संजयजी पाटील जीवदानी स्पोर्ट्स यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. स्वतः शुभमजी पाध्ये आपल्या बरोबर ह्याच्या बरोबर आज उपस्थित झालेत. रियांश आणि खेळाडू कक्षांमधून ते मॅचचा आनंद घेत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 17 विदाउट लॉस. सुपर स्टार्ट. अमित आतापर्यंत 6 बॉलमध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून आलेत. क्लास बॅटिंग केली आणि अक्षय त्याला सुरेख साथ देताना फक्त मनमुराद आनंद अमितच्या बॅटिंगचा घेताना पाहायला मिळतो. पॉवर प्लेचे बेताज. 17 धावा झालेत. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये अजून सुद्धा विजयासाठी जर आपण पाहिलं तर 47 रनची आवश्यकता असेल. संकल्प पाटील मात्र यावेळेला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग करत असताना आदित्य पाटीलला थोडीशी रेस्ट दिली गेले. मुक्तेश या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष सुस्वागतम. 45 रनचं टार्गेट अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. टोटल टार्गेट 62 धावांचं सेट केलं गेलं होतं. पहिल्या षटकाचा आढावा घेत 17 धावा. काय क्लास फटके होते. बिटवीन द गॅप मध्ये आपण पाहिलं अमितच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले. टेक्निकली साऊंड तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आहे. अशा प्रकारची बॅटिंग केली. मला आठवण झाली ती अर्षद मेमनच्या संघामध्ये खेळायचा विशाल वलटे अजून सुद्धा खेळतोय परंतु विशाल वलटेची जी बॅटिंग क्लास पाहायला मिळायची.
आई कोसमाई चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर त्याने एक स्ट्रोक खेळला होता, बैठकी शॉट जो खेळला होता ना तो अजूनपर्यंत माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी त्याची तारीफ केली होती, कौतुक केलं होतं आणि त्याला सांगितलं होतं मात्र डेफिनेटली तू विजा मात्र बनव आणि आउट ऑफ दी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बाहेर जाऊन चांगलं क्रिकेट त्याच्याबरोबर खेळण्यासाठी संधी होती, परंतु एक गाव फॉर्मॅटला त्याने पसंती दिली. 17-0 एक षटकाच्या समाप्तीनंतर अमित आणि अक्षय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला टाइम स्पेंड करू नका प्लीज. दोन्ही एंड कडून आजचा गट आहे जो आजचा पॅनल आहे. यावेळेला ऑन साइडला फटका तर फसतोय, फिल्डर येत आहेत परंतु कॅच ड्रॉप. मात्र झेल फार सुटलेत आतापर्यंत. एवढ्या स्पर्धा जरूर कव्हर केल्या परंतु एवढे झेल सुटताना मी कधी पाहिलेलं नाहीये. तीच सकाळी चर्चा रॉकी दादा आणि आमची झाली की कदाचित लाल मातीचा कुठेतरी त्यांना प्रॅक्टिसचा सराव नसतो आणि त्यामुळे कदाचित बॉल मात्र सुटतायत की काय, परंतु तसं नाहीये. जे आपण पाहू शकतायत की तुम्हाला प्रॉपरली प्रॅक्टिस केल्यानंतर तो अलगद झेल टिपता येतो. कधी कधी प्रॅक्टिस नसते, कामधंद्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागतं, फोकस करावं लागतं, घराची जबाबदारी आपली असते, सर्व काही गोष्टी त्या बाजूला सरून तुम्हाला 1 तास फक्त प्रॅक्टिस करता आली पाहिजे. अनुभव कितीही असला तरी सुद्धा प्रॅक्टिस शिवाय हा गेम नाहीये. अप्रतिम चांगला बॉल फिरवला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर जो बाहेर निघणारा बॉल फ्लाइट दिली होती बॉलला, बॉल टॉस झाला आणि कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. 0-1 नंबरची जर्सी परिधान करणारा धीरज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18. विराट कोहलीचा आकडा रोको हे मिशन मात्र सुरू राहणार आहे 2026च्या वर्षामध्ये. इथून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पुन्हा एकदा मात्र आपण पाहताय स्टॉप केलंय बॉलला, कोणतीही धाव येत नाहीये. आजच्याच लोकमतमध्ये आपण पाहिलं क्रीडा या पेजवर तर डेफिनेटली रोकोचं मिशन थांबणार नाहीये. त्यासाठी मात्र आता आवाज उठवलाय ते आर अश्विनने की जर या जोडीला तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त वन डे सामने खेळवावे लागतील, कारण फक्त वन डे सामन्यामध्ये सक्रिय आहेत. यस व्हाईट बॉल, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 19. कारण 2026 मध्ये वेगवेगळे दौरे आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर न्यूझीलंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड या दौऱ्यावर मात्र 18 सामने वन डे खेळणार आहेत. ऑन साइडला टक्कन आवाज आलाय, टेक्निकली साऊंड, परंतु काय फिल्डिंगचा दर्जा होता, काय एक्झॅक्टली घडलं गेलंय. बॉल बाहेर आहे का? यस, महेंद्र पाटील सर विचारपूस करतायत आणि डेफिनेटली षटकार दर्शवत असताना 6 धावा. ग्रेट टायमिंग. काय बॉलला फॉलो केलंय आमच्या कॅमेरामॅन आणि चांगले प्रयत्न केले होते त्या ठिकाणी फिल्डर करणच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25, 62 धावांचा पाठलाग करताना प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, बॅकफुट पंच, चांगला फटका आणि सरळ चेंडू निघून जाईल निखिल यांच्या स्वागतासाठी. 4 रन. चांगला फटका होता. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल म्हटलं तर 24 कॅरेट चा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल खूप टर्न प्राप्त झाला होता या बॉलला, वेळ मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 रन साठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29, 29. पुन्हा एकदा वेट अँड वॉच केलंय. इनफिल्ड क्लिअर करणारा मिस यू जयू यांना अभिवादन करणारा हा षटकार. 6 सुपर 6. पहिले 2 ते 3 बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. गुडलेन स्पॉट वरून चेंडू थोडेसे वळवले, परंतु त्यानंतर थोडीशी लेंथ खराब पाहायला मिळाली. त्याला लवकरात लवकर पिक केलं. या 4 धावा येत असताना 35 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 27 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 27 रन. लोकप्रिय स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचं ओठांवरती नाव घेतलं जातं, रॉकी ग्रुप चषक 2026 हे शानदार आयोजन. ऑल इज वेल. नेत्रदीपक, पारदर्शकता कशी असावी, डोळ्याचं पारणं फिटणारं हे नियोजन कौतुक करावंच वाटेल प्रत्येकाला. प्रत्येक जण जो तो येतो तो मात्र रॉकी ग्रुप चषकाचं कौतुक करतो, या ग्रुपचं कौतुक करतो. कारण एकजूट, आणि एकजूट असल्यानंतर कितीही संकट आली ना तरी सुद्धा मात्र
तो ग्रुप पुढेही जात असतो हे आपण सातत्याने पाहिलंय. संकटांना सामोरे गेल्याशिवाय प्रत्येक वाट मोकळी होत नाही आणि या ग्रुपने दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं कमावलेले आहेत. 35 धावा झालेत, 35. आणि आतापर्यंत जमेची बाजू अशी आहे की आई माऊली डोंगरे टीमला एक सुद्धा धक्का लागलेला नाहीये. चांगले अंडरस्टँडिंग बॅटिंग केले. अक्षयला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो त्या संधीचं सोनं करतो. आतापर्यंत अमित चांगली बॅटिंग करत असताना 7 बॉलमध्ये 18 रन आलेत, 5 बॉलमध्ये 16 रन आलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 घेऊन येईल. बॉल तयार मिस्टर तन्मय यांना आपण पाहतायत. 45 नंबरची जर्सी, हिटमॅन, मुंबईचा राजा. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता हलक्याशा हाताने, जेणेकरून त्यांनी गॅप पाहिला होता तो की डीप मिड विकेट दूर आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग नाहीये आणि तो कदाचित तो मनसुबा बनवला असेल. MS धोनी स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. पहिला बॉल डॉट. आता बॉल आहे तुमच्याकडे 17 आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 27. पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू अगोदर शफल झाले, त्यामुळे मनकवडा ओळखण्यासाठी मार्ग मोकळा करून दिलाय तन्मयला. चांगली गोलंदाजी. अगोदर शफल पहा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडेसे त्या ठिकाणी स्लिप झाले होते वाईड लाईनच्या थोडेसे बाहेर. फुट स्लिप होत असताना आपण पाहतायत विकेट किपरची खूप चांगली चुणूक आणि तन्मय यांचं मी कौतुक करेन की त्याने फलंदाजाला परफेक्ट रीड केला आतापर्यंत अमितला. 2 बॉल डॉट. संघाची धावसंख्या 35, 35 धावा. स्विच हिटचा फटका, क्लीन स्विच हिट. स्वतःला स्विच केला आणि सरळ चेंडूला यावेळेला भिरकावून दिलं गेलंय. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये थर्ड मॅन क्लिअर करणारा धमाकेदार रॉकी ग्रुप चषक चौकार. चांगला फटका. रिस्की शॉट असतो हा. आपण पाहिला तर जोखीम पत्करणारा, परंतु आयुष्यात आपल्याला क्रिकेटच्या मैदानात, आयुष्याच्या मैदानात कधी कधी जोखीम पत्करायला भाग पाडलं जातं. कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. ऑन साइडला पूलचा फटका. अगदी या वेळेला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. क्लास अमितच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. फॅन्टास्टिक स्ट्रोक. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आई माऊली डोंगरे टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर तब्बल 45. तोच आकडा पाहायला मिळतो. जगातील एकमेव असा खेळाडू जो सक्रिय आहे, वन डे क्रिकेट खेळतोय, हिटमॅन, मुंबईचा राजा रोहित शर्मा, जो ब्रँड अँबॅसेडर बनला गेलाय, असा एकमेव खेळाडू आहे. चांगला फटका आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. कोणतीही चूक करणार नाहीये त्या ठिकाणी धीरज. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. चांगली स्टार्ट करून मात्र यावेळेला बाद होतोय मिस्टर अमित. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45, 45. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 16 रनची, एकंदरीत 17 रनची आवश्यकता आहे. आशिष 33 नंबरची जर्सी परिधान करणारा 33. पुढे जर अजून एक आपण पाहिलं तर अजून 3 आला तर 333 नंबरची जर्सी आपण सातत्याने पाहिली. युनिव्हर्सल बॉस हे आपण सातत्याने पाहिले. टाळ्यांचा कडकडाट. अमित वेल प्लेड. सुपर. चांगलं क्रिकेट. हरिचंद्र भोईर साहेब या ठिकाणी मुख्य मंचाकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. या वेळेला ऑन साइडला भिरकावून दिलंय आणि हरिचंद्र भोईर साहेबांचं भव्य स्वागत. षटकार आणि 6 फुलटॉस. या बॉलवर मात्र अप्रतिम आपण पाहू शकतायत. हा बॉल यूज केला गेलाय आणि काय 24 कॅरेट हा षटकार. क्लास दाखवलाय. जसा बॉल आला, बॅट स्विंग अप्रतिम. सरळ चेंडूला फेकून दिलं. बंटी दादा स्टँडला मानाचा सलाम करत असताना 51 रन झालेत. आता इथून 11 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 12 बॉल मध्ये 11 रन हे सामन्याचं समीकरण. रॉकी ग्रुप चषक आपण पाहतायत. आजचा दुसरा दिवस. काल उत्साहाचं वातावरण, आज संघर्ष, कसोटी ही मात्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आज चांगलं पॅनल आहे. छवी नंदू भोईर, तिला वाढदिवसाच्या चिमुकलीला
हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वेलकम हरिचंद्र भोईर साहेब, आपलं सहर्ष स्वागत. 51 रन झालेत एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल आणि 11 रन्स हे सामन्याचं समीकरण. 12 balls remaining and 11 runs required to win. छवी नंदू भोईर जलसार, खऱ्या अर्थानं एक वर्ष आपण पाहिलं होतं, ती सुद्धा इथे उपस्थित झाली होती. आणि आज 2 जानेवारीचा दिवस एक चांगला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय नंदू भोईर यांच्यासाठी. 12 बॉल 11 रन, जबरदस्त बॅटिंग क्लास अशीचा पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध केली. संयम यावेळेला दाखवतील का आता गोलंदाज, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतील. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा खूपच वळला आणि त्यामुळे लगेच पंच वळतायत. महेंद्र पाटील सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 52 रन, 52 धावा. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे. एक रन तर मेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत. विकेपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. याला म्हणतात खूप चांगली मेहनत. जर आजच्या दिवसात आई माऊली डोंगरे टीम जर क्वालिफाय होते तर वैभवजी पाटील माजी सरपंच यांच्याकडून आई माऊली डोंगरे या टीम साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 55. बॉल फेकून झाले ते 2. अतिशय चांगलं क्रिकेटचं नंदनवन. आणि खऱ्या अर्थानं समोरच आपण पाहिलं तर पर्वत रांगा. खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटचं टॉपेज आणि इथून मात्र कॅच ड्रॉप. नक्की झालंय तरी काय? खेळाडूंना बॉल सुटतायत, हातात येतच नाहीये. कालच्या दिवसात साई स्पोर्ट्स सरावली टीमने तर अक्षरशः मात्र बॉल झेल सुटण्याचा दिवस होता की काय, परंतु तो आता प्रत्येक संघासाठी सुद्धा आता वेगवेगळे दिवस निर्माण झालेत झेल सोडण्याचे. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण हा भाग. निखिलने आपण पाहिलं तर एका हाताने आज झेल टिपला होता. कॅच ऑफ द डे आपण पाहिलात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परफेक्ट यावेळेला एलिव्हेशन मिळालं नव्हतं. मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला नव्हता, परंतु याला म्हणतात न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. आणि हा नशिबाचा चौकार. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा, लक फॅक्टर असे मिळून 100% पूर्ण होतात. आणि ते एफर्ट घेतलेत. संघाची धावसंख्या 59, 59 धावा. 8 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या पाऊल खुणा उमटतायत. हळूहळू मात्र विजयाची नौका किनाऱ्यावर लावत असताना, बॅकफुटला जात असताना खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. बॉल डायव्हर्ट होतोय आणि सरळ निघून जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. 3 रन मिळतील का? आणि इथून पाहता पाहता आपण पाहिलं तर या वेळेला विजयावर शिक्कामोर्तब केलं गेलंय. वेळ वाचवलाय. गेल्या वर्षात वैतरणा गट अप्रतिम, ज्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. यंदाच्या वर्षात या मात्र पॅनलने खूप चांगलं विशेष सहकार्य केलंय. त्याबद्दल रॉकी दादा आणि रॉकी ग्रुपच्या वतीने आपलं या 10 संघांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत की असं बोलायला सुद्धा लावलं नाही की घाई करा. जे काही टीम मॅनेजमेंट आहे ते मात्र अप्रतिम तुम्ही सुरळीत ठेवलेलं आहे. त्यामुळे आपलं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. चला